नमस्ते माझे शेतकरी बांधवांनो, निर्यात बंदी रद्द झाल्यानंतरही अडचणी काही सुटेना। कांद्याचे 400 कंटेनर JNPTतच अडकलेले आहे। कांदा निर्यात बंदी संदर्भात काढण्यात आलेले अधिसूचनेमध्ये स्पष्ट नव्हती, त्यामुळे ही वेबसाईट अपडेट व्हायला उशीर लागला। तांत्रिक अडचणीमुळे नाशिकचे जमोरेतील 150 ते 250 कंटेनर JNPT बाहेर अडकले। केंद्र सरकारने लोकसभा निवडणूकच्या तिसऱ्या टप्प्यापूर्वी राज्यातील शेतकऱ्यांना गिफ्ट दिले होते। 4 महिने 27 दिवसानंतर कांद्यावरील निर्यात बंदी हटवली। 40% निर्यात शुल्क लावून कांद्याची निर्यात करण्यास सरकारने परवानगी दिली, परंतु त्यानंतरही अडचणी काही सुटेना। निर्यात बंदीचे निर्णय मागे घेऊन 4 दिवसापासून तांत्रिक कारणामुळे कांद्याचे 400 कंटेनर बंदरावरच अडकले। त्याचा फटका व्यापाऱ्यांना बसत आहे। आता आज ही अडचणी दूर होण्याची शक्यता आहे। 400 कंटेनर बंदरावरच अडकलेले शेतकऱ्यांसाठी कांदा आणि टोमॅटो ही पिके नेहमी अडचणीतच ठरतात। कधी अवकाळीचा फटका तर कधी बाजारभावाचा धोका या पिकांना बसतो। कमी उत्पन्न होताच दर वाढू नये म्हणून सरकारकडून निर्यात बंदी केली जाते। यामुळे जवळपास 5 महिन्यापासून कांद्याची निर्यातीस बंदी होती। अखेर ही बंदी 3 मे 2024 रोजी मागे घेतली गेली। त्या संदर्भातील आदेश आला, परंतु JNPT आणि कस्टम विभागची वेबसाईट अपडेट न झाल्यामुळे गोंधळ उडाला। 4 दिवसापासून वेबसाईट अपडेट झाली नसल्याने जवळपास 400हून अधिक कांद्याचे कंटेनर मुंबईचे JNPT मध्ये अडकले। त्यामुळे कांद्याची निर्यात बंदी उठवल्यानंतर देखील कांद्याचे वांदा सुरूच आहे। कांद्याची निर्यात बंदी संदर्भात काढण्यात आलेल्या अधिसूचनामध्ये स्पष्ट नव्हती, त्यामुळे ही वेबसाईट अपडेट व्हायला उशीर लागला। तांत्रिक अडचणीमुळे नाशिकचे जमोरेतील 150 ते 250 कंटेनर JNPT बाहेर अडकले। कंटेनर कोलंबियाने जहाजचे भाडे देखील वाया गेले। त्याचा फटका व्यापाऱ्यांनी बसला। आता आज परिस्थिती सुरळीत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। कांद्याला भाव मिळाल्याने या आशेने येवल्यातील अनेक शेतकऱ्यांनी उन्हाळ्या कांद्याचे पिके घेतले, मात्र ज्यावेळी कांदा विक्रीस आला त्यावेळीच कांदा व्यापारी व माथाडी कामगारांमधील संघर्षामुळे बाजार समिती बंद होते। गेल्या महिन्याभर बाजार समिती बंद होते, त्याचा उन्हाचा तडक्यामुळे साठवलेला कांदा खराब झाला। त्यामुळे कांद्यावर केलेले खर्च देखील निघेना अवघड झाले आहे। यामुळे पुन्हा एकदा बळीराजा संकटात सापडलेला आहे। ही होती कांदा निर्यात बंदीची बातमी। धन्यवाद।